आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। प्रभाग क्रमांक 7 मधील मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा आरोप, पोलिसांचा आडमोठेपणा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूक शांततेत सुरू असतानाच प्रभाग क्रमांक 7 मधील मतदान केंद्रावर वादग्रस्त प्रकार समोर आला आहे। काही मतदान प्रतिनिधींकडून जबरदस्तीने मतदारांकडून मतदान करून घेतले जात असल्याचा आरोप झाल्यानंतर या घटनेची माहिती घेण्यासाठी पत्रकार घटनास्थळी दाखल झाले। मात्र पत्रकारांनी मतदान केंद्राच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता तेथील पोलीस अधिकारी हमीद शेख, कर्मचारी अजिनाथ चेमटे, होमगार्ड प्रवीण दांगडे यांनी पत्रकारांना आत जाण्यास मज्जाव केला। यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पत्रकारांशी आडमोठेपणाची वागणूक दिल्याचा आरोप होत आहे। निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक असताना पत्रकारांना माहिती घेण्यापासून रोखण्यात आल्याने सदर प्रकाराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। या गंभीर प्रकाराची निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दखल घेण्याची गरज असून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। नमस्कार। महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा या ठिकाणी देवळाली प्रवरा नगर परिषदेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सध्या देवळाली प्रवरा हद्दीतील प्रभाग क्रमांक 7 मधील या माझ्या पाठीमागे आपण पाहत असलेल्या डिपॉल स्कूलच्या प्रांगणात आपण गेटच्या बाहेर या ठिकाणी उभे आहोत आणि या ठिकाणी दोन महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आमची तक्रार आहे। मी या निमित्ताने उमेदवार प्रतिनिधी या नात्याने या ठिकाणी दोन महत्त्वाच्या तक्रारी आपल्या पत्रकार बांधवांसमोर करत आहे। याच्यामध्ये सर्वप्रथम त्या केंद्राचा जो काही केंद्र प्रमुख असतो त्याच्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडण्याचा कोणताही अधिकार नाही। असं असताना त्या केंद्रामध्ये प्रभाग क्रमांक 7च्या खोली क्रमांक 2 मध्ये केंद्र प्रमुखाच्या व्यतिरिक्त असलेल्या एका कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी माझ्या देखत आणि संपूर्ण पोलिंग एजंटच्या देखत उठून एका मतदाराला मशीनच्या जवळ जाऊन असं बोट करून मशीन जवळ नेऊन सांगितलेलं आहे, असं बटन दाबायचं, असं बटन दाबायचं, असं बटन दाबायचं। याचा अर्थ हे कर्मचारी या ठिकाणी स्वतः प्रचार प्रसार करत आहे की कसं बटन दाबायचं। म्हणजे कर्मचारी ज्या ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांचे कामं त्यांनी हातात घेतले किंवा बूथ स्वतःच्या ताब्यात घेतला का काय, अशा पद्धतीचं या ठिकाणी नागरिकांची भावना, मतदारांची भावना झालेली आहे आणि मतदारांमध्ये त्या निमित्ताने अत्यंत उद्वेग आहे। दुसरी गोष्ट, त्याच बूथमध्ये माझ्यासोबत असलेले संदीप गंगाराम आल्हाट या मतदाराला मतदान करायला गेल्यानंतर समजलं की त्यांचं मतदान झालेलं आहे। याचा अर्थ या ठिकाणी बोगस मतदानाला सुरुवात झालेली आहे। हे माझ्या सोबत आहेत आणि यांच्या बोटाला कुठेही शाईचा ठसा नाही। मी तिथे असताना ज्यांना सांगण्यात आलं की या ठिकाणी तुमचं मतदान झालेलं आहे, याचा अर्थ बोगस मतदान या ठिकाणी घडायला सुरुवात झालेली आहे। तिसरी गोष्ट, ही बाब आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला। काही विशिष्ट राजकीय पक्षाचे त्या ठिकाणी जे काही पोलिंग एजंट आहे ते एखाद्या राजकीय म्हणजे उमेदवाराप्रमाणे दारात उभे राहून स्वतःचं चिन्ह सभासद या मतदारांना सांगत आहेत। ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे। आम्ही त्याच्यावरती सुद्धा आक्षेप घेतलेला आहे। तिथं पोलीस कर्मचारी कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाहीये आणि या ठिकाणी मी सकाळपासून तक्रारी करतोय की या गेटच्या समोर आपण कोणालाही विनाकारण फिरकू देऊ नये, फक्त मतदार या ठिकाणी आला पाहिजे। ही कोणत्याही प्रकारची आमची सकाळपासून दखल घेतल्या जात नाहीये। आतमध्ये बाजार भरल्याप्रमाणे काही उमेदवार आतमध्ये फिरत आहे, आतमध्ये नमस्कार करत आहे, आतमध्ये प्रचार करत आहे आणि ह्या गोष्टी निवडणूक आयोगाने दखल घेण्याजोग्या आहेत। त्यामुळं देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये ज्या पद्धतीने हे अनागोंदी आणि बोगस मतदानाचं काम या ठिकाणी चालू आहे हे थांबवणं गरजेचं आहे। अन्यथा बाकीच्या राहिलेल्या पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना या ठिकाणी आंदोलन करावं लागेल। याची निवडणूक आयोगाने दखल घेणं गरजेचं आहे। सदर पत्रकारांना सांगितले असता त्यांना मतदान केंद्रात पोलिसांनी प्रवेश नाही दिला आणि ही बाब आम्ही पत्रकार बांधवांच्या निदर्शनास आणून देतोय। हे लक्षात आल्यानंतर तेथील पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांनी एकतर केंद्रामध्ये जे काही पोलिंग एजंट आहेत त्यांना मोबाईल सोबत न्यायला अलाउड केलेला नाही आहे, मोबाईल बॅन केलेला आहे। मोबाईल तुम्ही कुणी सोबत न्यायचा नाही, जेणेकरून ही जी काय गैरकारभार त्या ठिकाणी सुरू आहे, बोगस मतदान त्या ठिकाणी सुरू आहे, ते शासकीय जे काही कर्मचारी आहेत ते स्वतः मतदान करत आहेत हे बाहेर जनतेला समजू नये म्हणून एक तर त्यांना मोबाईल बंदी केली, दुसरं पत्रकारांच्या हे निदर्शनास येऊ नये, पत्रकारांनी त्याचे फुटेज घेऊ नये म्हणून पत्रकारांना मुख्य दरवाजावरती ज्या ठिकाणी रोखून धरण्यात आलेला आहे। ह्या गोष्टी म्हणजे जो काय आमचा चौथा स्तंभ आहे पत्रकारिता लोकशाहीचा त्याला घातक आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी जर निवडणूक झाली तर ही निवडणूक पारदर्शी ठरणार नाही।
म्हणून निवडणूक आयोगाने याची दखल घेणं गरजेचं आहे तातडीनं. अन्यथा या ठिकाणी आम्हालाही इतर उमेदवारांसारखं इतर पोलिंग एजंटसारखं आतमध्ये जाऊन उभं राहावं लागेल, प्रचार करावा लागेल, याची नोंद घ्यावी. आणि त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा जो काही प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी पोलीस यंत्रणा आणि देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवडणूक विभाग जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी. धन्यवाद. नाही अवघड विषय हा. या माणसाला मतदानाला गेलेले त्यांचं मतदान कोणीतरी अगोदरच केलेलं आहे. याच्या एवढा गंभीर विषय काय? मी मतदान केलं नाही पण ते झालेलं आहे. अगोदरच कोणतरी मतदान केलेलं आहे दुसरी त्यांचं. गोष्ट, कर्मचारी स्वतः मतदान करायचं दाखवून देत आहे बटन दाबून. मी बोलू का आता? हा, तुमचं नाव सांगा पूर्ण. मी संदीप गंगाराम माल्लाट, वार्ड नंबर 7, खोली नंबर 2. मी मतदानाला आल्याच्या नंतर माझं मतदान आधीच झालेलं आहे हे मला समजलं. त्याच्यामुळं मी पत्रकार बंधूंची गाठ घेतली. तुम्हाला मतदान करू दिलं का? मला मतदान करू दिलेलं नाही. माझं मतदान आधीच झालेलं आहे. असं कोण म्हटलं मतदान झालेलं आधी तुमचं? कोण तिथं कोण आहे? पुलिंग आहे तिथं कोण आहे? त्यांनी सांगितलं. तिथं फक्त त्यांनी याद्या चेक केला, यांचं मतदान झालेलं आहे आणि मी माझे बोटं दाखवून राहिलं मतदान केलंय किंवा नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मतदानापासून वंचित राहावं लागलं. मला मतदानापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे. कुणीतरी बोगस मतदान तुमचं केलं. बोगस मतदान केलेलं आहे. सर्वच. परंतु आता या डिपॉल शाळेमध्ये मला आत्ताच आपल्या माध्यमातून कळालं की डुप्लिकेट मतदान झालेलं आहे. तर केंद्र प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करून जे डुप्लिकेट मतदान झाले त्या खरोखरचे जे ओरिजिनल मतदार होते त्यांना त्यांच्याशी भेटवलंय आणि त्यातनं मार्ग काढायला सांगितलेले. आणि हे करत असताना पत्रकार बांधवांना जे थांबवलं गेलं आहे ते चुकीचं आहे. कारण शेवटी प्रशासनाने तुम्हाला तेवढी ऑथॉरिटी दिलेली आहे आणि तुम्ही सर्व ठिकाणी जाऊन जे लोकशाहीचं जे सध्याला काम चालू आहे ते व्यवस्थित रेकॉर्डिंग करून लोकांपुढे आणणं हे आपलं काम आहे. आणि त्यासाठी मला वाटतंय पोलिसांनी किंवा प्रशासनाने आपल्याला थांबवलं नाही पाहिजे. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी अहिल्यानगर जिल्हा संपादक जालिंदर आल्हाट.